जगभरामध्ये प्रसिद्ध केलं जाते. लक्षात घ्या, 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत कोपरी संघ. दोन बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. सेकंड हाफ इथे आपण पूर्ण करतोय. पहिल्या हाफमधील सेकंड सामना इथे कोपरी वर्सेस सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या दोन संघादरम्यान हा सामना इथे आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ गोडदेव आणि SD केवणी दिवे दोन्ही संघाचे कर्ण जर आपण जर आला असाल तर इथे आलेल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत नोंदवायची. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समायोजन कक्षामध्ये असणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवली जाते. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज यश या गोलंदाजाला बोलवलं गेलं. पॉवर प्लेचा षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक डीप काउ कॉर्नर रिझनमध्ये, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझनमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिला पॉवर प्लेचं षटक यश या गोलंदाजाला दिलं गेलं. सलामीच्या जोडीमध्ये 2 फलंदाज मैदानामध्ये, आशिष आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा मोगरपाडा गावदेवी लकासते मोगरपाडा संघाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक चांगलं आयोजन नक्कीच केलं जाते. मोगरपाड्याची आन बान शान अशी मानणारी ट्रॉफी आज मोगरपाडा गावामध्ये आयोजित केले गेले. क्रिकेट चालू झालं आहे मित्रांनो, कारण या घोडबंदर परिसरामध्ये क्रिकेट नसेल तर नक्कीच मजा येत नाही आणि क्रिकेटची पंढरी या घोडबंदरला म्हटलं जाते. आज जर आपण पाहिलं तर कासार वडवळीमध्ये तब्बल 2 स्पर्धा आहेत. एक विजय सरितामध्ये आणि एक मोगरपाडा मैदानामध्ये. पहिला चेंडूला सुरुवात चांगल्या रीतीने पाहायला मिळते गोलंदाज यशच्या माध्यमातून. यावेळी पहा जबरदस्त पूर्णपणे जडमध्ये चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाज यशच्या माध्यमातून. थांबून ठेवले, बांधून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती पूर्णपणे ब्लॉकहोलमध्ये चेंडूचा मारा केला जातोय. त्यावेळी पहा पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट, काम तमाम. फलंदाज बॅक टू द पवेलियन. डायरेक्ट एस्टांवरती चेंडू आदळलाय. काय क्षेत्ररक्षण, काय नेम, अप्रतिम पाहायला मिळाला. आणि पहिला विकेट फलंदाज आशिष हा बाद होतोय. क्या बात आहे सौरभ. आज सौरभचा दिवस आहे मित्रांनो. आज सौरभला कोणी विसरू शकणार नाही आहे. TV स्क्रीनवरती फक्त एकच नाव जोडला जातोय आणि तो म्हणजेच मीरा रोडचा सौरभ. बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजाला डगआउटचा रस्ता. सन्माननीय श्री प्रणय ठाकूर सर यांचं इथं आगमन झालं आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी यश. यावेळी पुन्हा एकदा मात्र उंच फटका, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतो झेल खाली. अजून एक विकेट गमावले टीम कोपरी या संघाने. 4 बॉल या गोलंदाजाने हाताळलेत आणि 4 बॉलमध्ये एकही धाव न करता 2 गडी इथे बाद होत आहेत. मीरा रोड संघाचं नाव आहे सिद्धिविनायक. जो वक्रतुंड गणपती बाप्पा ज्यांना नाव दिलं गेलं तोच नाव सिद्धिविनायक आणि त्या नावाने तो आशीर्वाद गणपती बाप्पाने मीरा रोड संघाला दिलाय. आज कुठल्याही
क्षेत्रामध्ये मीरा रोड संघ कमी पाहायला मिळत नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी चांगली झाली. ह्या मॅचमध्ये चालू मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 0-2 विकेट. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग यश याची. अजूनही संघाने खाता खोलला नाही आहे. आता मात्र फटका चांगला आहे, धरतीला गुजगुळ्या करतोय चेंडू सराच्या दिशेने. नसीब खराब असेल ना मित्रा तर नक्कीच या 4 धावा मिळू शकतात. प्रयत्न चांगले होते, शेवटच्या क्षणामध्ये आउटफील्डमध्ये चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि क्षेत्ररक्षकाला चुकवून सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. चौकार मिळाला जातोय नशिबाचा कोपरी संघाला आणि फलंदाज मका या संघाला. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. मात्र काय गरज होती का? कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे आहे. इथे कॉलिंग चुकीची आणि धावचीच्या रूपाने मका हाही फलंदाज बाद होतोय. पहिला षटक जर आपण पाहिला तर संपला गेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक होता. असं वाटलं होतं कोपरी संघ कुठेतरी धावा कुठेतरी धावा पटकावेल. मात्र इथे यश याने एक जबरदस्त गोलंदाजी केली आणि फक्त तो चौकार दिला गेला आणि 3 गडी डगआउटमध्ये परतावले गेलेत. घोडदेव संघाचं इथे उपस्थिती झाली. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर SD केवणी आपण आला असेल तर उपस्थिती नोंदवायची लक्षात घ्या. यानंतर आपला मॅच लगेच खेळवला जाणार आहे आणि पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हजर राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण मोठी स्पर्धा पाहतोय. टाईम दिलं गेलं आहे तुम्हाला आणि त्या टायमावरती पोहोचणं खूप गरजेचं आहे. आज या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी नक्कीच आयोजक कमीत कमी 2 महिने झोपले नसतील. मात्र ती स्पर्धा चांगल्या रीतीने पूर्ण व्हावी हीच त्यांची अपेक्षा आणि त्या अपेक्षेला भंग करू नका. टायमावरती हजर राहा आणि या स्पर्धा चांगल्या रीतीने पूर्ण करा ही अपेक्षा असेल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय आणि नक्कीच तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला जातोय. मात्र इथे आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. अजून एक विकेट डाऊन टीम कोपरी संघाचा. आता मात्र पूर्णपणे संकट ओतला गेलाय कोपरी संघावरती. संघाचं नाव आहे ओमकार चव्हाण 11. कोपरी संघ पहिल्या मॅचमध्ये एक चांगली कामगिरी केली होती, चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग केली होती. मात्र या मॅचमध्ये कुठेतरी कमी पडतोय, कारण 4 गडी बाद 4 धावा एक दुर्दैवी अवस्था म्हटली जाणार आहे कोपरी संघाची. एखाद्या फलंदाजाला संकटमोचक खेळी करावी लागेल. कुठल्या तरी फलंदाजाला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. ज्याच्यावेळी क्रिकेटमध्ये आपण पार्टनरशिप पाहतोय त्यावेळी एक मोठं लक्ष हा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मनसुबा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. डॉट बॉल गोलंदाज धीरज याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनपर्यंत मीरा रोड संघाचं कौतुक करेन, कारण अजूनपर्यंत पूर्णपणे बॅट्समनला बांधलं गेले. कुठलीही मोठी धावसंख्या कुठलीही धाव अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका केला आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तर फिल्डिंग केली जाते. सिंगल डबलवरती यावेळी कुठेतरी खूप उशिरानंतर, म्हणजेच आपण जर पाहिलात तर 9व्या बॉलावरती एक सिंगल येते. एक चौकार तो नशिबाचा मिळाला होता. यावेळी बा पुन्हा एकदा पोहोचलाय. जागेवरून स्टँडिंग खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टींची गरज असते. मात्र इथे क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा या फलंदाजाकडून फुटवर्क पाहायला मिळत नाही आहे आणि त्याचं कारण डॉट बॉल
गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा, त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र नशीब 22च्या रूपाने मला वाटतं एक बॅटच्या रूपाने एक सिंगल मिळाली जाते. आता मात्र अजून एक धाव फलकावरती जोडली जाते. 6 धावा. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, एक प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एकदा एक चांगली गोलंदाजी. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून अंतिम बॉल, षटक. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 7 धावा. 2 षटक संपले, 7 धावा धाव फलकावरती आहेत. पूर्णपणे बांधून ठेवले कोपरी संघाला मिरारोड संघाने. आता मात्र कुठेतरी ती बॅटिंग आणि कुठेतरी जो आपल्या गाडीचा गिअर आहे तो बदलावा लागेल. फर्स्ट सेकंडवरती तुम्ही जर थांबलात तर तुमचा टार्गेट फक्त आणि फक्त 14 धावा असू शकत आहेत. मात्र त्याहून जास्त जर टार्गेट सेट करायचं असेल तर आता मात्र गिअरला चेंज करावं लागेल. 4थ्या आणि 5व्यावरती तुम्हाला जावं लागेल. त्या चेंडूवरती 2 धावा मिळाले जातात. तिसरा षटक गोलंदाजी मार्गवर हर्ष या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. पुढील चेंडू, यावेळी शॉर्ट डिलिव्हरीची षडंपूचा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केला गेलाय. अजून एक डॉट बॉल गोलंदाज हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती, गुड लेंथवरती, शॉर्ट बॉलवरती जास्तीत जास्त प्रेशर फलंदाजांना. यावेळी वाईड यॉर्कर, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहेत. कारण पहिला सामना एवढ्या मोठ्या टार्गेटने जिंकल्यानंतर असं वाटतंय नक्कीच उस्मान की मिरारोड संघ आज एक चांगली कामगिरी करण्यासाठी या मैदानामध्ये आलाय. आबा काय गरज होती का, काय गरज आहे का, विकेट थांबवणं गरजेचं आहे, विकेटवरती खेळणं गरजेचं आहे. मात्र इथे त्या प्रकारची सूचना, त्या प्रकारची घटना कुठलीही घडली जात नाही आहे. SD स्पोर्ट केवणी आणि प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोरदेव. कुठला संघ आहे तो? SD आहे का? नाही, गोरदेव आहे. पूर्णपणे धावा घेण्याचा कुठलाही प्रयत्न अजूनपर्यंत होत नाही आहे. जिथे विकेट नाही आहे तिथे विकेट गमावल्या जात आहेत. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला खराब चेंडूंवरती मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे, मात्र तसं होत नाही आहे. अर्धा संघ पूर्णपणे गारच झाला आहे 10 धावांवरती. यावेळी रिव्हर्स केलाय, रिव्हर्स स्वीप सक्सेस झालाय आणि सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खूप सुरत षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुढे सरकत असताना 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉस हारला होता आणि हारल्यानंतर बॅटिंग दिली गेली होती. बॅटिंग करत असताना 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अंतिम बॉल बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र फलंदाज घाऱ्या याच्या बॅटमधून वाकडा षटकार आलाय. क्या बात आहे. फटका येणं गरजेचं होतं उस्मान आणि तो फटका इथे घाऱ्याच्या बॅटमधून पाहिलाय. आता मात्र असं वाटतंय की कुठेतरी घाऱ्या आक्रमक होईल का शेवटच्या 7 बॉलवरती. फुलटा चेंडू होता, चेंडूला पूर्णपणे बॅटल घेता आला नाहीये. षटकार आपण नक्कीच पाहायला मिळणार नाहीये. मात्र इथे विकेट पाहायला मिळते. घाऱ्या ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या त्याच्या आशा इथे तुटल्या गेल्यात. फलंदाज बाद. 16 धावांवरती 6वा गडी तंबूमध्ये परततोय. षटक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलक 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वैभव येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. अंतिम आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव या अश्विन या गोलंदाजाला बोलवलं गेलं आणि फलंदाज आपण पाहतो वैभव याला. शतरक्षकाची व्यूहरचना आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑनमध्ये एक लॉंग ऑफ, त्यानंतर एक मिड विकेट आपण पाहतोय. चांगल्या शतरक्षकाची व्यूहरचना केली जाते. मात्र लक्षात घ्या वेळ जास्त खर्च करू नका. टी व्ही स्क्रीनवरती तुमचं टायमर सेट केलं गेलं आहे आणि त्या टायमरवरती तुम्ही क्रिकेट खेळताय मित्रांनो, लक्षात घ्या. 1 सेकंद जरी एक्स्ट्रा झाला लगेच आमची कमेडी मजबूत आहे. कमेडी पॅनल्टी देण्यास मागे पुढे काहीच बघत नाही. त्यामुळे टायमावरती खेळा आणि टायमावरती गेम खेळा हीच अपेक्षा असेल. यावेळी फक्त आणि फक्त सिंगल मिळाली जाईल. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. मिरारोड संघाच्या पहिला षटक गोलंदाज जर आपण पाहिला तर यश याने 4 धावा खर्च केल्या, धीरज याने 3 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये हर्ष या गोलंदाजावरती एक षटकार आला होता, मात्र एक चांगला कमबॅक आणि त्या षटकामध्ये 9 धावा. आणि चौथ्या षटकामध्ये अश्विन या गोलंदाजाने अजूनपर्यंत एक चांगली गोलंदाजी. यावेळी पहा गॅपमध्ये फटकाय, चेंडू जाईल, फरार होईल, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मोगरपडा चषक चौकार, 4 रन्स. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा फटका होता. ताकदवर फटका होता, गॅप शोधली होती. शतरक्षक होता मात्र तिथे शतरक्षक बनून राहिला प्रेक्षक. सरळ चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावा धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. किती धावा येतील? 1 ते 2. मोठे फटके अपेक्षित आहेत, मात्र उंची जास्त लांबी कमीचा हा फटका. सुंदर झेल डिप्लाय, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. चालू कर, असला की जरा मजा वाटते. शांतता वाटते. डीजे चालू करायचा. अंतिम शेवटचे 2 बॉल बाकी असतील. मात्र कौतुक करेन आकाशाचं, सकाळपासून खूप मेहनत करतो बिचारा. मोगरपाडा संघाच्या सर्व आज सदस्य जेवढे इथे जमा आहेत सर्वांचं आभार मानेन. अर्धे नक्कीच झोपले होते, मात्र आमच्या आवाजाची साथ देऊन लगेच इथे आलेत. थोडा वेळ अजून वाट पाहणारच, लक्षात घ्या. नंतर नावाने उल्लेखन केलं जाईल आणि ज्या ज्या नावाने त्यांना बोलवलं जाईल, लक्षात घ्या. मित्रांनो, आपली टुर्नामेंट आहे. आपण वर्षभर त्या टुर्नामेंटसाठी वाट बघतोय आणि ती टुर्नामेंट जवळ आल्यानंतर त्या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी सर्वांचे हातभार लागणं खूप गरजेचं आहे. कारण परिवार ज्यावेळी आपण एकत्र करतो ना, एकाने परिवार होत नाही मित्र. त्यासाठी 4-5 माणसं लागतात, त्यानंतर परिवार होत आहे. तसंच क्रिकेटही आहे. टीम करण्यासाठी 11 खेळाडू लागतात आणि आयोजन करण्यासाठी 11हून जास्त लागतात. मात्र सर्वांनी येणं, क्रिकेटमध्ये असो किंवा त्या स्पर्धेमध्ये असो, ती मदत करण्यासाठी सर्वांनी येणं गरजेचं आहे. आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी ही स्पर्धा आपण आयोजित करतो. आणि आज नक्कीच सर्वांना विनंती असेल, मोगरपाड्याचे सर्व खेळाडू आपण कुठे असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर आपण लगेच मैदानामध्ये या, जेणेकरून ही स्पर्धा अजून चांगल्या रीतीने पूर्ण होईल हीच अपेक्षा असेल.
पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7 गडी बाद 27 धावा आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष दिलं गेलं आहे टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स मीरा रोड या संघाला. चला टॉससाठी या प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोरदेव आणि HD स्पोर्ट्स केवणी दिवे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पण टॉससाठी यायचं लगेच. मायक्रोफोनवरती केलं जाईल सेकंड इनिंगमध्ये थोडासा फेरबदल कारण तुमच्या समवेत जुळले जातील मुंबराचे एक बुलंद आवाज हिंदीचे मास्टर सैदा सर. थैंक यू सो मच मिस्टर कड़ू. देखिए सुबह 9 बजे से हमारे साथ जुड़े हुए जितने भी हमारे कमेटी के सदस्य हैं उनका धन्यवाद हम ज़रूर प्रकट करेंगे. लका सतियाई स्पोर्ट्स मुगरपाड़ा प्रेजेंट मुगरपाड़ा चषक कमेटी मेंबर्स ही मोस्ट इम्पॉर्टेंट होते हैं हर टूर्नामेंट को सक्सेसफुल करने के लिए. सबसे पहले कन्वेश भोईर सुबह 9 बजे से आए हैं. दिनेश ठाकुर, नीलेश पाटिल, नरेंद्र भारती, चितेश ठाकुर, मिहिर पाटिल, राज शिंगे, कुणाल पाटिल, हार्दिक पाटिल और वैभव पाटिल ये सुबह 9 बजे से अपने काम को अंजाम देते हुए अपनी कमेटी के लिए सहयोग करते हुए 3 दिन लगातार ये हमारे साथ जुड़े रहेंगे. और जो अब तक के सदस्य नहीं आए हैं उनका नाम कुछ ही समय में हम कमेंट्री बॉक्स के माध्यम से दर्शकों तक के पहुंचाएंगे. क्योंकि देखिए हम चाहते नहीं है, हम ये चाहते हैं कि हमारे सभी मेंबर्स हमारे साथ जुड़े रहें और सभी मेंबर्स हमारे साथ साथ निभाएं. और अगर आपकी उपस्थिति नहीं होगी तो फिर कमेटी के सदस्य आपसे थोड़े से खफा होंगे ज़रूर क्योंकि आप भी कमेटी मेंबर हैं. चलिए टॉस के लिए आना है. दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा. प्रभाकर मात्रे मित्रमंडल गुड़देव वर्सेस SD स्पोर्ट्स केवनी. दोनों टीम कैप्टन से रिक्वेस्ट है कि टॉस बॉक्स में आ जाइए. हम टॉस की प्रक्रिया पूरी करने वाले हैं. स्पेशली देखिए निमंत्रण किसे दिया गया है. जयदीप ठाकुर ये जल्द से जल्द आ जाएंगे तो बहुत अच्छी बात होगी. हमारे कमेटी के सदस्य हैं ये जयदीप ठाकुर. उनसे रिक्वेस्ट है कि प्लीज़ देखिए आइए प्लीज़. आपकी उपस्थिति बहुत महत्वपूर्ण है हमारी कमेटी के लिए. स्पेशली थैंक्स हमारे विश्वास जी पाटिल साहब जिनका काफ़ी सहयोग रहा, सपोर्ट रहा और हमेशा उनका आशीर्वाद हमारी कमेटी यानी लका सतई स्पोर्ट्स मुगरपाड़ा पे हमेशा रहता है. इसी तरीके से आपका आशीर्वाद बरकरार रहे यही हमारी अपेक्षा है. चलिए मैच की तरफ आपको लेकर चलते हैं. मैच ऑन होने वाला है. लक्ष्य की अगर बात करें तो टारगेट की अगर बात करें तो 28 रनों का टारगेट है. हमारे बीच रामदास पाटिल साहब उपस्थित है. एक अच्छे क्रिकेटर भी हैं और एक अच्छे स्पोर्ट्समैन भी हैं और साथ ही साथ एक सीनियर हमारे गांव के उपस्थित है. उनका भी हम वेलकम करते हैं, उनका हम स्वागत करते हैं. ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं सौरभ और उनका साथ देखने उतरे हैं रोशन. पहली गेंद, ओ व्हाट अ डिलीवरी, क्या बात है, सरप्राइज डिलीवरी थी. नॉन स्ट्राइक हैंड पर रनों के लिए निकले थे रोशन लेकिन भाग्यशाली रहे कि सही वक्त पर उनका रिवर्स गियर लगा, नहीं तो दुर्घटना यहां पर घट सकती थी. मैं रिक्वेस्ट करूंगा शिवा 11 माफ कीजिएगा प्रभाकर मित्र मंडल के कैप्टन आ चुके हैं. SD स्पोर्ट्स के कैप्टन से रिक्वेस्ट है आइए जल्द से जल्द. मिस टाइमिंग स्ट्रोक है लेकिन गेंद कन्वर्ट होगी डिक्लेयर जोन की तरफ. 1 रन जरूर मिलेगा. अच्छी टीम है नो डाउट. बहुत बड़ी टीमों में से एक टीम शुमार होती है SD स्पोर्ट्स. नेक्स्ट मैच उनका आपको देखने मिलेगा गुड़देव के सामने. और गुड़देव की अगर बात करें तो गुड़देव भी नामी ग्रामी टीम, काफ़ी बड़ी टीम.
इस बार देखिए बैट का फेस ओपन किया है और गेंद आती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के पार, ये आता हुआ दर्जेदार खनखनीत षटकार, 6 रन। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, प्रॉपर टाइमिंग किया था, प्लेसमेंट लाजवाब था, ताकत, नजाकत, क्वालिटी, वैरायटी, हर एक चीज इस स्ट्रोक में नजर आई और गेंद आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, नो डाउट। इस 6 रन के साथ स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है इस वक्त 7 रनों पर। 7 रनों पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ। सिद्धि विनायक बॉयज की अगर बात करें तो हाल ही में मीरा भाईंदर क्षेत्र में एक बड़ी प्रतियोगिता आपने देखी होगी, क्रिसमस ट्रॉफी, और क्रिसमस ट्रॉफी में चैंपियन का टाइटल अपने नाम करने वाली इस सीजन में रही थी सुनील ये टीम। पाटील सर, आपणास विनंती असेल आपण यायचे. सुनील पाटील या मंडप डेकोरेटर्स आणि आमचे डीजे मास्टर 2 मिनिटं यायचे. सुनील दा, इस बार पैरों पे डाली गई गेंद थी, स्ट्रेट ड्राइव किया है, गेंद आती हुई मयूर इस भोईर. वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में सिंगल रन कंप्लीट किया था, फिर दूसरे रन के लिए वेलकम मयूर भोईर. दूसरे रन की चाहत थी लेकिन वो चाहत रहेगी अधूरी। चलिए 1 रन के साथ रोशन को मिली है स्ट्राइक, अब अकाउंट करना है रोशन को अपना ओपन और जीत के लिए लक्ष्य 28 रनों का है। नेक्स्ट बॉल, इस बार प्रहार किया, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार किया, गेंद को 1.5 ग्राउंड पार किया, 6 रनों के लिए फरार किया। दिस इज अ बिग हिट, 6 रन, व्हाट अ हिट, क्या बात है, प्रॉपर टाइमिंग, प्लेसमेंट, वैरायटी, क्वालिटी, हर एक चीज नजर आई इस स्ट्रोक में। प्लेसमेंट देखिए, थोड़ा सा शफल हुए थे, विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट किया, पैरों पे डाली गई गेंद थी, ये फेवरेट पोजीशन है बैट्समैन की, अगर आप पैरों पे डालते हैं तो इसी तरीके का दृश्य आपको देखने मिलता है। इस बार देखिए जगह बनाकर खेलने का प्रयास किया था, गेंद हवा में है, डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने इस कैच को पकड़ा है और पहला झटका लगता हुआ इस वक्त टीम मीरा रोड को। मान्य श्री रमेश जी पाटील साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. लका सतिया ई स्पोर्ट्स मुगरपाडा प्रेझेंट मुगरपाडा चषक 2025 मध्ये आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. नाना यायचं स्टेजवरती, आपला मनापासून हार्दिक स्वागत, शहरचं स्वागत. या 1 ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन, 18 गेंदें बची हैं, जीत के लिए 14 रनों की जरूरत. न्यू बैटर आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर. हर्ष हट्टे कट्टे शरीर के हैं, लंबे हिट लगाने में माहिर हैं, लेकिन विकेटों के बीच में डटे हुए हैं, टिके हुए हैं, वो है सौरभ. सौरभ की अगर बात करें तो पहली मैच में अर्धशतक की छोटी सी पारी लेकिन लय भारी, 12 गेंदों में 50 रन का कीर्तिमान, यानी युवराज सिंह का जो रिकॉर्ड था, अंतरराष्ट्रीय रिकॉर्ड, उस रिकॉर्ड तक के ये पहुंचा है खिलाड़ी जिसका नाम है जरूर जरूर सौरभ. सामना करने के लिए सज्ज होते हुए पावर प्ले का बंधन छूटता हुआ टूटता हुआ गेंदबाजी की कमान पर आए हैं पहली मैच के मैन ऑफ द मैच के खिलाड़ी, जिसने मैच का रुख बदल दिया था. महज 2 रन की ओवर कर 2 विकेटें चटकाई थी. मिस्टर साहिल बॉलिंग ट्रैक पर काफी लंबा रनअप 30 यार्ड के तरफ से गेंदबाजी करना पसंद करते हैं. पहली गेंद सम्मानजनक स्ट्रोक, हल्के हाथों से खेला है, कलाइयों को मोड़ा था, चिक्की सिंगल के लिए निकले, 1 रन के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया है और मौका मिला है इस वक्त बल्लेबाज हर्ष को. लेफ्ट हैंडर बल्लेबाज हर्ष हट्टे कट्टे शरीर के हैं, लंबे हिट लगाने में माहिर हैं, लेकिन गेंदबाजी की अगर बात करें तो बिल्कुल तरकशों के तीर में से गोल्डन तीर का इस्तेमाल इस वक्त जरूर किया है ओमकार चौहान 11 कोपरी ने. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर मिस्टर साहिल सामना करने के लिए तैयार हैं. हर्ष जो कि अपना अकाउंट ओपन करने जा रहे हैं. आते ही साथ बड़े हिट की चाहत थी मन में कि अकाउंट अगर खोलेंगे तो बड़े हिट के साथ खोलेंगे, लेकिन चलिए प्रॉपर तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई, लेकिन फिर भी 1 रन के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया. जब तक कि मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील्ड करते सिंगल रन मिलता हुआ, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट. फिर से एक बार शुभम सौरभ सामना करने के लिए तैयार होते हुए. बिग हिटर बैटर, नो डाउट. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बिल्कुल पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा सा चकमा देती हुई, मस्तक पे दस्तक देती हुई गेंद कन्वर्ट हुई है.
2 रन के लिए निकले हैं, जहां सिंगल बनना था वहां डबल बने। बिल्कुल पॉइंट के खिलाड़ी की थोड़ी सी चूक नहीं थी, वहां की आउटफील्ड के कारण यहां पर रन जरूर मिले हैं। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर। अब जीत के लिए महज 10 रनों की जरूरत है। इस मैच को अगर जीत में तब्दील करना है तो 10 रन बनाने होंगे जरूरी। लेकिन जब तक कि सौरभ खड़े हैं ना, तो मैच का रुख कभी भी बदल सकते हैं, क्योंकि इनके पास काबिलियत है। वेट एंड वॉच की पॉलिसी निकाल कर आए हैं, नेक्स्ट बॉल का सामना करने के लिए तैयार होते हुए। इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है, गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में, सिंगल रन कंप्लीट, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, सुंदर सा थ्रो, 1 रन मिलेगा। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। यह अच्छी बात है कि हर बॉल पे रनों की चाहत है टीम मीरा रोड को। हर गेंद पे रन बनाना चाहते हैं, हर गेंद पर रन चुराना चाहते हैं, और हर बॉल पे रनों की जो चाहत है वो चाहत अभी भी है बरकरार। सामना करने के लिए तैयार होते हुए हर्ष साहिल की अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, पुल कर दिया है और गेंद गई है इस वक्त 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। बिल्कुल शॉर्ट पिच गेंद, आधी विकेटों पर पटकी हुई गेंद थी, गेंद में गति थोड़ी सी कम थी। बल्लेबाज हर्ष ने गेंद को रीड किया और जब प्रहार किया तो गेंद पर मोहर लगी 6 रन की। इस 6 रन के साथ मैच का रुख पूरी तरीके से बदल दिया है। स्कोर जा पहुंचा है 25 रन पर। अब जीत के लिए महज 3 रनों की होगी जरूरत। क्या ये 3 रन बड़े हिट के साथ कंप्लीट करेंगे हर्ष, या फिर सिंगल डबल के साथ? आइए देखते हैं, क्योंकि साहिल की अगर बात करें तो नो डाउट साहिल ने पहली मैच में इंप्रेस किया था, लेकिन इस मैच में साहिल की गेंदबाजी कुछ उस प्रकार की नजर नहीं आती हुई। फिर से एक बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद को खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, सिंगल रन मिलेगा। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो स्कोर दर्शाता हुआ 26 रन, 12 गेंदें बची हुई हैं और जीत के लिए सिर्फ 2 रनों की जरूरत है। एचडी स्पोर्ट्स केवनी, एचडी स्पोर्ट्स केवनी से मैं रिक्वेस्ट करूंगा कि जल्द से जल्द संपर्क साधे कैप्टन, क्योंकि देखिए आपकी ऑपोजिट टीम प्रभाकर मित्र मंडल गुड़देव इस वक्त उनके कप्तान रेडी पोजीशन में है, आपका वेट कर रहे हैं। एचडी स्पोर्ट्स केवनी के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा, अगर आपकी उपस्थिति या फिर आपके कोई भी खिलाड़ी यहां पर मौजूद हैं तो संपर्क साधे कमेंट्री बॉक्स पर। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए नए गेंदबाज, मक्का की ये गेंद फुल एंड डिलीवरी थी, ब्लॉक हॉल में डाली गई गेंद थी, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया गया, कोई रन नहीं। फॉलो थ्रो में मक्का ने गेंद को फील्ड किया, गेंद रही डॉट के रूप में। अभी भी 11 गेंदें बची हैं और जीत के लिए सिर्फ 2 रनों की दरकार। सामना करने के लिए तैयार होते हुए फिर से एक बार हर्ष, हीटर बैट्समैन हर्ष। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और साहिल गेंद के नीचे, घारिया गेंद के नीचे, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। थैंक यू डीजे। चलिए 2 रनों की जरूरत है, बल्लेबाजी की कमान पर आए हैं इस वक्त विवेक, न्यू बैटर के रूप में विवेक को आमंत्रित किया गया है। नेक्स्ट बॉल, ओ दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, सिंगल रन कंप्लीट किया है और 1 रन के साथ स्कोर अब इक्वल होता हुआ। जीत के लिए सिर्फ और सिर्फ 1 रन की जरूरत। इस मैच को जीत में तब्दील करने के लिए सिंगल रन बनाना होगा जरूरी। स्ट्राइक पर है सौरभ, नेक्स्ट बॉल लेट कट किया है और इसी के साथ इस मैच को अपने नाम कर लिया है टीम
मीरा रोड ने सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड, कॉन्ग्रेचुलेशन गाइज, वेल डन, वेल प्लेड. मिस्टर यश.